सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांचा दिमाखात पुतळा उभारण्यात आलाय। या पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। जगविख्यात शिल्पकार आणि पद्मश्री राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल सुतार यांनी छत्रपती शिवरायांचा तब्बल 83 फूट उंचीचा हा पुतळा उभारला। मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे हे कार्यक्रमाला उपस्थित होते। लोकार्पण सोहळ्यासाठी जमलेल्या नेत्यांच्या उपस्थितीत शिव आरती करण्यात आली, तर छत्रपती शिवरायांच्या जय जयकाराने संपूर्ण परिसर निनादला। मालवणच्या राजकोटमधील समुद्रकिनाऱ्याजवळ उभारलेल्या या पुतळ्याचं किमान आयुर्मान हे 100 वर्ष कायम राहील अशा पद्धतीने करण्यात आलं असल्याचं शिल्पकार राम सुतार यांनी सांगितलं। तर हे दृश्य आपण पाहतोय, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं, शिव आरती सुद्धा करण्यात आली। सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा हा भव्य दिव्य असा पुतळा। दरम्यान शिवरायांच्या पुतळ्याची निर्मिती ज्यांनी केली आहे ते मूर्तिकार अनिल सुतार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी। आपण पाहू। राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं आणि हा पुतळा साकारलाय, जे शिल्प साकारलंय अनिल सुतार आपल्यासोबत आहेत। सर, आपण आज बघितलं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजन झालेलं आहे, पण आपण बघितलं असेल तर याआधी पुतळा जो उभारण्यात आला होता तो काही महिन्यातच कोसळला आणि त्यानंतर शिवप्रेमींमध्ये एक संताप व्यक्त केला जातो। यावेळी पुतळा उभारताना नेमकी काय आव्हानं तुमच्यासमोर? असं आहे, ते एक्सपिरियन्सवर डिपेंड करतं। आम्ही इतके मोठे मोठे पुतळे करतो तर आम्हाला माहिती आहे की कसा पुतळा असला तर त्याला कसे सपोर्ट द्यायला पाहिजे, कसं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग त्याला असायला पाहिजे किंवा विंड टनल टेस्ट कसं करून घ्यायला पाहिजे। म्हणजे आपण सगळे करून आपण प्रिकॉशन घेऊन चालतो आणि त्याच्यावरही जास्त म्हणजे त्याला पॉझिटिव्ह मेथडनी 20-25% आणखी स्ट्रॉंग करून चालतो। त्या प्रकारे हा पुतळा बनवले गेला आहे। सर, खरं तर बघितलं असेल तर राजकोट किल्ला हा जो आहे तो समुद्रकिनारी आहे। कोकणात जर बघितलं असेल वादळ असेल, पावसाचे मग तौक्ते असेल, असे अनेक असंख्य वादळं येतात। यावेळी नेमकी काय खबरदारी घेण्यात आली आहे? कारण मागच्या पुतळ्याची जर पार्श्वभूमी पाहिली तर वादळाच्या तडाख्यामुळे पडल्याचं म्हटलं जातं। यावेळी नेमकी काय काळजी घेण्यात आली, नेमकं कशा पद्धतीने? तुम्हाला सांगितलं, स्पेशल स्टील वापरलं आहे, स्पेशल ब्रॉन्झ वापरलं आहे, त्याच्यामुळे ते खूप स्ट्रॉंग आहे। हा पुतळा उभारताना जवळपास 83 फूट हा पुतळा आहे आणि आपण जर बघितलं असाल तर हा पुतळा उभारताना खबरदारी घेतली, त्याचं कारण म्हणजे मागे जी घटना घडली ती पुन्हा घडू नये। त्यासोबत कोकणाची जी समुद्र किनारपट्टी आहे ती किनारपट्टी बघते हा पुतळा बांधताना काय काळजी घ्यावी लागेल यासाठी त्याने तज्ज्ञांची देखील नेमणूक केलेली होती आणि त्या दृष्टिकोनातून हा पुतळा आता साकारण्यात आलेला आहे आणि आजपासून खऱ्या अर्थानं इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला आणि शिवप्रेमीला पुतळा पाहता देखील येणार आहे। कॅमेरा पर्सन विकास, सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मालवण।